नमस्कार मित्रांनो, तुमच्या हक्काच्या MX मराठी न्यूज चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ केवळ एक बातमी नाही, तर हा तुमच्या कष्टाच्या कमाईचा हिशोब आहे। आपण सगळेच जाणतो की सरकारी कर्मचारी हा या देशाच्या प्रशासनाचा कणा असतो। रात्रंदिवस राबणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या घराचं बजेट हे पूर्णपणे त्यांच्या पगारावर आणि मिळणाऱ्या भत्त्यांवर अवलंबून असतं। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर महागाई भत्त्याबाबत बातम्यांचा अक्षरशः पूर आला आहे। कोणी म्हणतंय की मोठी वाढ होणार, तर कोणी सणासुदीच्या भेटीबद्दल बोलतंय। पण भावांनो, सोशल मीडियाच्या या जगात सत्यापेक्षा अफवा जास्त वेगाने पसरतात। म्हणूनच आज आपण या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चिरफाड करणार आहोत। आज मी तुम्हाला फक्त अंदाज सांगणार नाही, तर सरकारी सूत्र आणि आकडेवारी काय सांगते याचा संपूर्ण ताळेबंद तुमच्या समोर मांडणार आहे। सध्या सोशल मीडियावर जोरात एक बातमी फिरत आहे की सरकारी कर्मचाऱ्यांचा DA म्हणजेच महागाई भत्ता 5% वाढणार आहे। काही ठिकाणी तर असेही सांगितले जात आहे की DA 58%वरून थेट 63% होणार आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। पण प्रश्न असा आहे की ही बातमी खरी आहे का, की ही फक्त एक व्हायरल अफवा आहे? चला तर मग सत्य जाणून घेऊया। सर्वात आधी आपण समजून घेतले पाहिजे की DA म्हणजे काय। DA म्हणजे महागाई भत्ता। महागाई वाढत असताना सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराची खरेदी क्षमता टिकवून ठेवण्यासाठी सरकारकडून दिला जाणारा हा भत्ता आहे। म्हणजेच बाजारात वस्तूंच्या किमती वाढल्या तर कर्मचाऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून सरकार DA वाढवते। आता प्रश्न येतो की DA वाढवायचा निर्णय सरकार कसा घेते? सरकार मनाने 5% किंवा 10% DA वाढवत नाही। त्यासाठी एक ठराविक पद्धत आहे। DA ठरवताना AICPI म्हणजेच ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्सचा आधार घेतला जातो। हा इंडेक्स कामगार मंत्रालयाकडून जाहीर केला जातो। 2016 हे त्याचे बेस वर्ष आहे आणि 100 हा बेस इंडेक्स मानला जातो। प्रत्येक महिन्याला हा इंडेक्स जाहीर होतो। अन्नधान्य, कपडे, घर भाडे, इंधन, वीज, इतर गरजेच्या वस्तूंच्या किमतींचा अभ्यास करून हा इंडेक्स तयार केला जातो। मग मागील 12 महिन्यांचा सरासरी इंडेक्स काढून त्यावरून DA ची टक्केवारी ठरवली जाते। आता आपण थोडे आकडे पाहूया। डिसेंबर 2024 मध्ये AICPI इंडेक्स सुमारे 143.7 होता। त्यावेळी DA 55% होता। यानंतर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च असे करत इंडेक्स हळूहळू वाढत गेला। जुलैपर्यंत तो सुमारे 145च्या आसपास पोहोचला। जुलैमध्ये तो 146च्या पुढे गेला आणि त्यानुसार DA 58% झाला। म्हणजेच 55%वरून 58% अशी 3% वाढ झाली। आता जुलैपासून डिसेंबरपर्यंतचे आकडे पाहिले तर नोव्हेंबरमध्ये इंडेक्स सुमारे 148.2 होता। डिसेंबरमध्येही तो साधारण 148च्या आसपास राहिला आहे। म्हणजेच फार मोठी उडी यात दिसत नाही। DA काढण्याचे एक सूत्र असते, सरासरी AICPI इंडेक्स गुणिले 2.88, त्यातून 261.41 वजा केले जाते। मग आलेली संख्या 100 ने भागून टक्केवारी काढली जाते। या सूत्रानुसार अंदाजे गणित केले तर सध्याचा DA सुमारे 60%च्या आसपास येतो। म्हणजेच 58%वरून साधारण 2% वाढ होण्याची शक्यता जास्त दिसते। त्यामुळे DA 60%पर्यंत जाऊ शकतो, पण थेट 63 होईल असे आकड्यांवरून तरी दिसत नाही। आता मग सोशल मीडियावर 5% वाढीची बातमी का फिरत आहे? काही न्यूज वेबसाइट्स आणि YouTube चॅनल्सनी 5% वाढ, 63% DA, होळीपूर्वी मोठी भेट अशा मथळ्यांसह बातम्या दिल्या आहेत। पण आतापर्यंत केंद्र सरकारकडून कोणतंही अधिकृत परिपत्रक किंवा घोषणा आलेली नाही। त्यामुळे 5% वाढ निश्चित झाली आहे असे म्हणणे चुकीचं ठरेल। हो, हे खरं आहे की कधी-कधी सरकार सणासुदीच्या काळात मोठा निर्णय घेऊ शकतं, पण सध्याच्या AICPI आकड्यांनुसार 5% वाढ होण्यासाठी इंडेक्समध्ये खूप मोठी वाढ लागेल, जी सध्या दिसत नाही। आता 18 महिन्यांच्या एरियर बाबत काय? कोरोना काळात गोठवलेले 18 महिन्यांचे DA एरियर देण्याबाबतही अनेक वेळा चर्चा झाली आहे। कर्मचारी संघटनांनी मागणी केली आहे, पण केंद्र सरकारकडून अजूनही एरियर देण्याचा कोणताही ठोस निर्णय किंवा अधिकृत घोषणा झालेली नाही। त्यामुळे सध्या तरी एरियर बाबत आशा ठेवू शकतो, पण खात्री देता येत नाही। आता आपण निष्कर्ष पाहूया। नंबर 1, सध्याच्या AICPI आकड्यांनुसार DA सुमारे 60% जाण्याची शक्यता जास्त आहे। नंबर 2, 5% वाढ म्हणजे 63% DA होईल ही बातमी अधिकृतरित्या सिद्ध झालेली नाही। नंबर 3, सरकारकडून अजून कोणतीही अधिकृत घोषणा आलेली नाही। नंबर 4, 18 महिन्यांच्या एरियर बाबतही अद्याप स्पष्ट निर्णय नाही।
म्हणूनच मित्रांनो, कोणतीही बातमी पाहिली की लगेच विश्वास ठेवू नका. नेहमी अधिकृत वेबसाईट, सरकारी परिपत्रक किंवा विश्वसनीय स्रोत तपासा. सोशल मीडियावरील प्रत्येक व्हायरल बातमी खरीच असेल असे नाही. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी यावी ही सर्वांचीच इच्छा आहे, पण आकडे आणि सूत्र पाहता सध्या 2% आसपास वाढ जास्त वास्तववादी वाटते. तर मित्रांनो, आज आपण सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबतच्या व्हायरल बातम्यांची पूर्ण चिरफाड केली आहे. आकडेवारी आणि सरकारी सूत्र काय सांगतं हे आपण पुराव्यासकट पाहिलं आहे. भावांनो, सोशल मीडियाचं युग आहे. इथे कोणतीही बातमी आगीसारखी पसरते. होळीची भेट, दिवाळीची भेट किंवा बंपर वाढ अशा शब्दांच्या जाळ्यात आपण अनेकदा अडकतो. पण वास्तव काय आहे? वास्तव हे आहे की महागाई भत्ता हा केवळ आनंदाचा विषय नसून तो वाढत्या महागाईशी लढण्यासाठी सरकारने दिलेलं एक संरक्षण कवच आहे. जेव्हा आपण म्हणतो की महागाई भत्ता वाढणार आहे, तेव्हा त्याचा अर्थ असाही होतो की बाजारात वस्तूंच्या किमतीही तितक्याच पटीने वाढल्या आहेत. सरकारी कर्मचारी हा प्रशासनाचा कणा असतो. रात्रंदिवस राबणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा रास्त आहेत. 18 महिन्यांचा थकलेला हप्ता असो किंवा येणारी नवीन वाढ, याकडे लाखो कुटुंबांचे डोळे लागलेले आहेत. पण मित्रांनो, जोपर्यंत केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा अर्थ मंत्रालयाकडून एखादं ऑफिस मेमोरँडम प्रसिद्ध होत नाही, तोपर्यंत कोणत्याही आकड्यावर शिक्कामोर्तब करणं घाईचं ठरेल. आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे, तुम्हाला काय वाटतं? सध्याची महागाई पाहता केवळ 2% वाढ पुरेशी आहे का सरकारने खरोखरच 5% मोठा निर्णय घ्यायला हवा? तुमचे जे काही प्रश्न असतील, तुमच्या ज्या काही शंका असतील, त्या खाली कमेंट बॉक्समध्ये मोकळेपणाने मांडा. तुमच्या प्रत्येक प्रतिक्रियेचा आम्ही आदर करतो आणि त्या आधारेच पुढच्या व्हिडिओची माहिती गोळा करतो. जर तुम्हाला आमचं हे सविस्तर विश्लेषण, ही आकडेवारी आणि मांडणी आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमचा एक लाईक आम्हाला अशाच प्रकारच्या सत्य बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ताकद देतो. हा व्हिडिओ आपल्या सर्व सरकारी कर्मचारी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आत्ताच शेअर करा, जेणेकरून कोणाचीही दिशाभूल होणार नाही. आणि हो, सर्वात महत्त्वाचं, अशाच प्रकारच्या अधिकृत सरकारी योजना, पगाराचा नियम आणि चालू घडामोडींचे सत्य जाणून घेण्यासाठी आपल्या MX मराठी न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा. खाली दिलेली ती घंटा म्हणजेच बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून सरकारचा कोणताही नवीन GR आला की त्याची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या आणि सत्यावर आधारित विषयावर चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत सतर्क रहा, माहितीपूर्ण रहा आणि पाहत रहा तुमचं विश्वासाचं चॅनल MX मराठी न्यूज.